महाराष्ट्र में कांग्रेस कमेटी के नए अधिकारियों की चयन प्रक्रिया पूरी हो गई, जिसके बाद पुणे में नए कार्यकर्ताओं के आगमन के तहत कांग्रेस कमेटी का एक कार्यक्रम आयोजित किया गया। इस कार्यक्रम के दौरान मीडिया से वार्तालाप करते हुए एमपीसीसी के अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल ने भाजपा सरकार पर गंभीर आरोप लगाए। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच संपन्न झालेली आहे आणि या अनुषंगाने या कार्यशाळेचं आज खडकवासला पुणे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रत्येक कार्यकर्ता हा प्रशिक्षित करावा हा आमचा उदयपूर जो ठराव आहे तो आपल्या ठिकाणी आहेच आहे। या कार्यशाळा म्हणण्याचं कारण की नवनिर्वाचित सगळे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं एक ओरिएंटेशन आणि त्या ओरिएंटेशनच्या सोबत इंट्रोडक्शन आणि इंटरॅक्शन या त्रिसूत्री आज या ठिकाणी इथे संपन्न होणार आहे। महाराष्ट्रातील आमचं जाणतं काँग्रेस पक्षाचं जे अग्रणी नेतृत्व आहे हे सर्व या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून आगामी जी रूपरेषा आहे त्या रूपरेषेची देखील चर्चा होईल आणि एक कृती कार्यक्रम जो आहे तो आखला जाईल। संस्था निवडणुका आहे त्या पार्श्वभूमीवर सगळं निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात, मात्र काँग्रेस पक्ष हा भारतातला सर्वात जुना पक्ष आहे आणि विचारधारेची जी लढाई आहे आणि संविधानाला अभिप्रेत भारत निर्माणचं जे कार्य आहे हे निरंतर सुरू असतं। त्यामुळे निवडणुकीपुरती जाग आली आणि निवडणुकीनंतर सगळं संपलं या विचारांशी काँग्रेस अजिबात सहमत नाही। निरंतर चालणारा पक्ष आणि स्वराज्याच्या दिशेने कूच करणारा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष असल्याच्या अनुषंगानं हे शिबिर या ठिकाणी काँग्रेस पक्ष जो आहे हा विचारधारेवर आणि कार्यकर्त्यांवर उभा असणारा मूलता पक्ष हा पक्ष आहे आणि यासोबतच सक्षम आणि समर्थ अशा प्रकारचं नेतृत्व देखील काँग्रेसजवळ आहे। राहायला प्रश्न भाजप असं का करताय तर भाजप जे आहे हे काँग्रेसचे कार्यकर्ते खाणाऱ्या ही चटकीन आहे आणि काँग्रेस पक्षातले नेते घेतल्याशिवाय यांना कुठल्याही निवडणुकींना सामोरं जाता येत नाही। त्यामुळे काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या नादात आता काँग्रेस युक्त भाजप ही कधी झाली हे त्यांनाही कळलं नाही। स्टेजच्या मागे त्यांनी मंचकाच्या मागे जर मुख्यमंत्र्यांनी वळून पाहिलं तर काँग्रेसचे लोक हे अर्ध्यापेक्षा अधिक मंत्रिमंडळात त्यांना त्या ठिकाणी दिसून येतील। तर 1 कोटी कार्यकर्ते आहेत, मग तुम्हाला अधिकचे लोक का पाहिजे? तुमच्या जवळ तुम्ही सांगता की आमच्याजवळ नरेंद्र मोदी सारखं नेतृत्व आहे, पण ते कुठेतरी सक्षम नसल्यामुळे आणि पोकळ झाल्यामुळे आता त्यांना काँग्रेसच्याच लोकांना घ्यावं लागतंय। ही शोकांतिका आहे आणि या निमित्तानं भाजपजवळ कार्यकर्ते नाहीत आणि भाजपमध्ये काम करणाऱ्या कोणत्याही माणसाला आणि कार्यकर्त्याला भविष्य नाही हेच यातून अधोरेखित होतं। मतांची चोरी झाली आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही आणि या मतांच्या चोरीचा जो पेव आहे हे महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या अनुषंगानं फुटलेलं आहे। त्यामुळे लोकशाही म्हणजे काय तर लोकशाही म्हणजे नागरिक म्हणजे काय तर नागरिकाला दिलेला अधिकार म्हणजे मतदानाची काय किंमत, 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू या अनुषंगानं निवडणुकीची प्रक्रिया प्रतिनिधी निवडीची प्रक्रिया ही संपन्न होते। या सगळ्याच प्रक्रियेवर आता डल्ला मारण्याचं आणि चोरी करण्याचं काम हे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष करत आहे। अर्थातच लोकशाही लयास यांना न्यायची आहे आणि त्या अनुषंगानं काँग्रेस पक्ष मित्रपक्षच नव्हे तर तमाम नागरिकांनी या संदर्भात संघर्ष केला पाहिजे। अशी करो या मरोची परिस्थिती आज आपल्या देशातल्या लोकशाहीवर आणि अर्थात नागरिकांवर आलेली आहे। जातीनिहाय जनगणनेच्या अनुषंगानं आम्ही आमच्या पक्षाची भूमिका ही स्पष्ट स्वरूपामध्ये ही मांडलेली आहे। तुर्तास आम्ही शिबिराच्या अनुषंगाने या ठिकाणी आलेलो आहोत। आमच्या शिबिराच्या आणि कार्यशाळेच्याच एकंदरीत प्रक्रियेला आपण प्रसिद्धी द्यावी ही आपल्या सर्वांना नम्र विनंती। थँक्यू।